तर तिकडे नाशिकच्या गोदावरी आरतीच्या प्रस्तावित समितीला आता पुरोहितांनी विरोध केलेला आहे। समितीमध्ये बाहेरच्या व्यक्तींना घेऊ देणार नसल्याचं पुरोहित संघानं म्हटलंय। 19 फेब्रुवारीपासून महाआरतीला सुरुवात होणार आहे आणि महाआरतीला सुरुवात होण्यापूर्वीच हा नवा वाद सध्या उद्भवला। पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीशजी शुक्ल आहेत। गुरुजी, नेमका का विरोध आहे आपला? आपण का म्हणता आहात की या समितीला आपला विरोध आहे? गंगा गोदावरी माता की जय। ही जी आरती आहे, ही आरती गंगा गोदावरीचे पुरोहित संघ हा वंशम परंपरेने करीत आलेला आहे। दररोज संध्याकाळी 7 वाजता गोदावरीची आरती ही पुरोहित संघ परंपरेने करतोय। त्याचबरोबर तिन्ही त्रिकाळच्या पूजा, वर्षभरातले सर्व उत्सव, सिंहस्थाच्या तारखा काढण्यापासून ध्वजारोहणापासून ध्वजावतरणापर्यंत इतर सर्व कार्यक्रम 12 महिने पुरोहित संघ तिथलं सगळं धार्मिक नियोजन करीत असतो। ती जी आरती आहे ती हरिद्वार आणि बनारसच्या धर्तीवर भव्य दिव्य व्हावी म्हणून पुरोहित संघाने मंत्रालयामध्ये सातत्याने पाठपुरावा केला। पुढचं नियोजन पुरोहित संघाने केलं। आज मोठमोठे प्रख्यात गायक महेश काळे त्यांची भेट घेतली, त्यांना सांगितलं आम्ही, त्यांनी तयारी दाखवली की बा चांगली आरती आपण करू व्यवस्थिशीर। मग असं करत असताना मध्येच कुणीतरी येतं आणि मध्येच ती समितीच्या नावाखाली तिथे आपलं वर्चस्व निर्माण करायचा प्रयत्न करतं आणि त्याच्यावर आपले स्वतःची चमकोगिरी करण्यासाठी हे करणं आहे, हे आम्हाला पटत नाही। म्हणून आम्ही काल त्या ठिकाणी सांगितलं की पुरोहित संघाची परंपरा आहे, पुरोहित संघ त्या ठिकाणी सगळं 12 महिन्याचे कार्य करतं, तर पुरोहित संघाला तुम्ही प्राधान्य देऊन पुरोहित संघ सर्वांना बरोबर घेईल। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।